गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर इथे मी संध्याकाळी प्रसादासाठी शिरा बनवायला घेतला होता, जो की रवा फ्रीजमध्येच ठेवते, म्हणजे आपला रवा खराबही होत नाही, व्यवस्थित राहतो. तर इथे शिरा बनवायला घेतला. तर संध्याकाळच्या भाजीमध्ये आज हरभऱ्याची पातळ भाजी बनवणार होते, कोबी सुक्का होता आणि जे मटकीला मोड आणण्यासाठी मी मटकी काढून ठेवली आणि रवा वगैरे छान भाजून घेत होते. तर रवा इथे लालसर होईपर्यंत भाजणार आहेत. म्हणजेच लालसर रवा भाजला की आपला शिरा छान सुटसुटीत होतो. तर इथे रवा वगैरे भाजून घेतला आणि मग नंतर कढईमध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि साखर टाकून घेतलं. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्येच मी ड्रायफ्रूट आणि विलायची वगैरे टाकून घेणार आहे आणि मग नंतर आपण जो भाजलेला रवा आहे, तो पाण्यामध्ये टाकून घेतला. तर घट्टसर व्हायला लागलं की आपण काय करायचं, जे तूप आहे ते 1 चमचा परत तूप वरनं टाकायचा. म्हणजेच आपला जो शिरा आहे त्याचा प्रत्येक कण सुट्टा-सुट्टा होतो आणि छान मऊ लुसलुशीत असा आपला हा शिरा तयार होतो. तर इथे माझा प्रसादाचा शिरा वगैरे तयार झाला. तर मी सगळ्यात अगोदर देवाला शिरा वगैरे ठेवून घेणार आहे. तर इकडे तोपर्यंत अंकिताने छान अशी हरभऱ्याची भाजी केली होती. सुक्का कोबी केला होता. नंतर कुकर वगैरे लावून घेतलं आणि भाकरीची तयारी चालू झाली. तर आमच्याकडे संध्याकाळी भाकरीच करतात. चपाती सकाळी आणि संध्याकाळी भाकरी असं रोजचंच ठरलेलं असतं. तर इथे मी भाकरी वगैरे करून घेत आहे. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना संध्याकाळी भाकरी असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.